पडत आहे, किती हेक्टरवर नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये द्राक्ष बागायतदारांचं प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात नुकसान, कशा प्रकारे नुकसान भरपाई मिळणार? आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये साधारणतः मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि गारपीट झाली त्यामध्ये राज्यामध्ये 29 जिल्ह्यामध्ये याचा खूप मोठा फटका माझ्या शेतकरी बांधवांना बसलेला आहे। माझ्या फळबागा असतील, भाजीपाला असतील, इतर आमचे सोयाबीन असेल, आंबा असेल, कांदा असेल, अशा अनेक पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। साधारणतः राज्याचा जर आज विचार करायचा झाला तर साधारणतः आजच्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये 2,04,000 हेक्टरवरती साधारण एकरात जर हिशोब केला तर 5,12,000 एकर क्षेत्राचं नुकसान या राज्यामध्ये माझ्या शेतकरी बांधवांचं या अतिवृष्टीमुळं आणि अवकाळी पावसामुळं झालेलं आहे। विशेषतः केळी, गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, भाजीपाला, कलिंगड, डाळिंब, कांदा, संत्रा, द्राक्ष याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि काल आज 4 तारीख आहे आणि 4 दिवसामध्ये पुन्हा एकदा पाऊस जोरात पडलेला आहे। साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये 29 जिल्ह्यापेक्षा 14 तालुक्यामध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये 16 जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये साधारणतः ते पण पिकं ही आहेत, त्यामुळं राज्यामध्ये एकूण नुकसान हे साधारणतः 5,12,000 एकर या प्रमाणात झालेलं आहे। आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं या अवकाळीमुळं नुकसान झालेलं आहे, हातातोंडास आलेला घास माझ्या शेतकऱ्यांचा हा वाया गेलेला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना च्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या माध्यमातून या नुकसान भरपाईचे पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। हा सगळा अहवाल प्राप्त होताच राज्य सरकारच्या वतीनं माझ्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर या माध्यमातून मदत केली जाईल। कारण शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणारं सरकार आहे, त्यामुळं शेतकऱ्यांसाठी निश्चित प्रकारे लवकरात लवकर ही मदत केली जाईल। राज्यामध्ये पुन्हा युरिया घोटाळा समोर आला। आज राज्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की अशा गोष्टीमध्ये आपल्याला माहिती आहे की खरीप हंगाम हा आपल्या राज्यामध्ये कृषी क्षेत्रात, शेती क्षेत्राच्या दृष्टीने हा मोठा असतो। त्यामध्ये शेतकऱ्यांची मागणी युरिया, DAP ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात असते। त्यामुळे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खरं तर युरियाचे दर हे ठरलेले असतात, फिक्स दर असतो, परंतु या बाबतीमध्ये जे कृषी केंद्र असतील किंवा एखादे दुकानं असतील, या बाबतीमध्ये जे कोण कुठं काळाबाजार करत असतील किंवा त्यांनी काही ठिकाणी काळाबाजार हे जरा उघड झाले, या बाबतीमध्ये चौकशी समिती आम्ही नेमलेल्या आहेत आणि या बाबतीमध्ये जो कोणी अशा चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, चुकीच्या ज्या दराने विक्री केली, त्यांच्यावरती कडकात कडक कारवाई केली जाईल।